गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज नवीन आपल्यासाठी पुन्हा दोन नवीन पॅटर्न इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने घेऊन आलेलो आहे. हे दोन पॅटर्न यदाकदाचित आपल्यासाठी नवीन असतील तर 100% आपल्याला नवीन दोन कॉन्सेप्ट शिकायला मिळणार आहेत. पहिला पॅटर्न आहे मेक प्लस प्रोनाउन्स प्लस V1. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मेक हा शब्द वापरायचा आहे, त्याच्यानंतर प्रोनाउन्स वापरायचे आहे आणि त्याच्यानंतर V1 वापरायचे आहे. आता मेकचा अर्थ या प्रकारच्या वाक्यांमध्ये एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे किंवा एखाद्याची मानसिकता बदलणे, एखाद्याची सकारात्मक मानसिकता बदलणे, म्हणजे त्याला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे, तयार करणे, मेंटली फिट करणे. राईट. तर अशा वेळेला आपल्याला मेक प्लस प्रोनाउन्स प्लस V1. आता पहिलं वाक्य मेक मी हॅपी. आता मेक म्हणजे बनवणे नाही, मी काय म्हटलं तुम्हाला, तयार करणे, म्हणजे एखाद्याची मानसिकता तयार करणे. मेक मी हॅपी, मला आनंदी बनवा किंवा मला आनंदी करा. म्हणजे असं काहीतरी कृती करा, अशी काहीतरी गोष्ट करा की जेणेकरून मी आनंदी होईल. मेक मी हॅपी, मला आनंदी करा. मेक यू स्ट्रॉंग, तुला मजबूत बनवा किंवा तुला मजबूत करा या अर्थाने. मेक हिम ब्रेव, त्याला धाडसी बनवा किंवा त्याला धाडसी करा, म्हणजे इतका धाडसी करा की त्याच्या मनातील भीती निघून जाईल. मेक हर स्माईल, तिला हसवा, ती दुःखी आहे म्हणून मेक हर स्माईल, तिला हसवा. मेक इट इजी, ते सोपे करा. मेक अस प्राऊड, मेक अस प्राऊड, आम्हाला अभिमान वाटेल असं करा. मेक यू लाफ, तुला हसवा. राईट. त्याच्यानंतर मेक देम विनर्स, त्यांना विजेते बनवा. राईट. मेक मी काम, मला शांत बनवा. मेक हिम लीडर, त्याला नेता बनवा, म्हणजे त्याच्यामध्ये नेतृत्व करण्याचे गट्स आहेत, त्याच्याकडे नेतृत्व करण्याचं कौशल्य आहे. राईट. तर आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला मेक घ्यायचं आहे, त्याच्यानंतर प्रोनाउन्सची द्वितीया घ्यायची आहे. आता प्रोनाउन्सची द्वितीया म्हणजे काय बघा, आयचं मी होतं, यूचं यू होतं, हीचं हिम होतं, शीचं हर होतं. तर तुम्ही बघा या सर्व वाक्यांमध्ये मी आहे, यू आहे, हिम आहे, हर आहे, तर याला मी प्रोनाउन्स म्हटलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला मेक हा शब्द घ्यायचा आहे, त्याच्यानंतर प्रोनाउन्स घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपली छोटीशी चूक झालेली आहे. आपण मेक प्लस प्रोनाउन प्लस V1 घेतलेला आहे, तर आपल्याला V1 नको. या V1च्या जागेवर आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचं होतं, पण ते चुकीनं माझ्याकडनं तसं प्रिंट आऊट केलं गेलं, छापलं गेलं. त्यासाठी आपली मी क्षमा मागतो, सॉरी मागतो. तर सूत्र असं आहे, पॅटर्न असं आहे, मेक प्लस प्रोनाउन प्लस ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. राईट. आता दुसरा पॅटर्न असा आहे, पहिल्या पॅटर्नमध्ये आपण 10 वाक्य पाहिलेली आहेत. आता दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपण 10 वाक्य बघत आहोत. बघा, लेट प्लस प्रोनाउन्स, म्हणजे या ठिकाणी देखील प्रोनाउनची द्वितीया घ्यायची आपल्याला. लेट प्लस प्रोनाउन प्लस V1. आता लेट म्हणजे काय, LET, लेट. लेट म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी परवानगी देणे, मुभा देणे, संधी देणे, वेळ देणे, थोडक्यात परवानगी देणे. पहिलं वाक्य आहे लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या, म्हणजे मला जाण्याची परवानगी द्या या अर्थाने. दुसरं वाक्य आहे लेट यू ट्राय, तुला प्रयत्न करू द्या.
लेट हिम स्पीक, त्याला बोलू द्या, म्हणजे त्याला बोलण्याची परवानगी द्या. लेट हर हेल्प, तिला मदत करू द्या. लेट इट बी, ते होऊ द्या. लेट अस स्टार्ट, आम्हाला सुरुवात करू द्या. लेट यू डिसाइड, तुझा निर्णय घेऊन द्या. लेट देम प्ले, त्यांना खेळू द्या. लेट मी नो, मला कळू द्या. लेट हिम लिव्ह, त्याला जाऊ द्या. राईट. म्हणजे तुम्हाला कळलं का की ज्या इंग्रजी वाक्यरचनेमध्ये लेट प्लस प्रोनाउन्स प्लस V1 असेल, अशी वाक्यरचना असेल, तर त्या वाक्यांचा सरळ सरळ अर्थ असा होतो, एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करण्यासाठी परवानगी देणे, मुभा देणे, वेळ देणे या अर्थाने. आणि पहिल्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट चांगली व्हावी, सकारात्मक व्हावी, त्यासाठी त्याची मानसिकता बदलणे किंवा त्याला त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे. तर या 2 पॅटर्नचा योग्य तो उपयोग करून आपण डे टू डे इंग्लिश बोलू शकतात. आपल्यासाठी एक से बढ़कर एक पॅटर्न मी घेऊन येत असतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. काही शंका असल्यास निश्चित कॉमेंट करा.